हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुरडईची भाजी. कुरडईची भाजी करण्यासाठी मी इथे साधारण 3 ते 4 मध्यम आकाराच्या कुरडई घेतलेल्या आहेत. मी गव्हाची कुरडई ह्या भाजीसाठी वापरत आहे. ही कुरडई मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेत. हातानेच आपण बारीक बारीक तुकडे करू शकतो ह्या कुरडईचे. आणि एका वाटग्यामध्ये साधारण 1 ते 2 ग्लास पाण्यामध्ये मी भिजत घातले आहेत. ह्या कुरडई साधारण 25 ते 35 मिनिटापर्यंत तुम्ही भिजत घालू शकता. आणि तुम्हाला जर थोडी घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यात देखील हे कुरडई भिजत घालू शकता. साधारण 25 ते 30 मिनिटानंतर मी कढई गॅसवर ठेवलेली आहे. साहित्यामध्ये मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी फोडणीसाठी मोहरी, जिरं हे देखील घेतलेलं आहे. आणि मसाल्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी मीठ घेतलं आहे चवीनुसार, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा तिखट मसाला जो की आपण तिखालाल म्हणतो त्याला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला इथे घेतलेला आहे. गॅसची फ्लेम मी मीडियमवरती ठेवली आहे. सर्वप्रथम मी 1 ते 2 चमचे तेल घालणार आहे. तेल थोडं तापत आलं की त्यामध्ये मोहरी ॲड करणार आहे. मोहरी थोडी तडतडली की मग जिरं ॲड करू शकतो. जिरं ॲड केल्यानंतर लसूण ॲड करायचा. आपण जो ठेचलेला लसूण घेतला होता, लसूण थोडासा परतवायचा, त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्ता ॲड करून झाला की ते थोडं फ्राय करून घ्यायचं मिश्रण. फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा सोनेरी तांबूस रंगाचा होईपर्यंत त्याला चांगलं परतवून घ्यायचं. मी कांदा परतवण्यासाठी ठेवलेला आहे आणि कढई थोडा वेळ झाकून ठेवलेली आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर कांदा परतवून झालेला आहे आपला. त्यानंतर मी मसाले ॲड करणार आहे. यामध्ये मी चिमूटभर हिंग, हळद, चवीपुरता मीठ, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हे ॲड करते. मसाला ॲड केल्याच्या नंतर पुन्हा आपण सर्व मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं आहे. त्याचबरोबर कुरडईचं मी सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे एकीकडे. आणि आपला कांदा परतवून झाला की त्यामध्ये आपण त्या भिजवलेल्या ज्या कुरडई होत्या त्या आपण इथे ॲड करायच्या. कुरडई ॲड केल्याच्या नंतर आपण पुन्हा ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. अगदी मसाला पूर्ण एकजीव झाला पाहिजे अशा रीतीने आपण परतवायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता, अगदी थोड्या प्रमाणात. मी इथे पळीभर पाणी ॲड केलेलं आहे कारण मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे होती भाजीची. आणि ते शक्यतो खाली करपू नये ह्या हेतूने मी त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता मी ही भाजी झाकून ठेवलेली आहे. साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर चांगली एक वाफ आल्यावर तुम्ही झाकण उघडू शकता. आणि ही बघू शकता अगदी चविष्ट अशी कुरडईची भाजी तयार आहे. कुरडईची भाजी खूप छान दिसत आहे. चवीला सुद्धा ती अर्थातच खूप छान झालेली आहे.
तुम्ही कोथिंबीरचा गार्निशिंगसाठी वापर करू शकता आणि ही भाजी चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला ही मेजवानी? नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.